नमस्कार. बोला, काय म्हणायचंय? विरंगुळा हास्य योगा नाही बालाजी हास्य योगा मंडळ તરફથી તમારું બધાનું સ્વાગત. तुमचे स्वागत आहे. मी कर्तव्य दक्ष पोलीस मित्र, महिला संघटक, रायगड जिल्हा बोलती आपल्याशी. बरेच दिवसांनी मी बदलापूरमध्ये आले आणि बदलापूरला मी डॉक्टरांनी मला सांगितलंय आणि मी स्वतः एक योगा मास्टर आहे, त्यामुळे माझ्या हेल्थची मी स्वतः एक काळजी घेत असते पर्सनली. त्यामुळे मी हल्ली वॉकिंग करते, सकाळ संध्याकाळ मी वॉकिंग करते. आता वॉकिंग करायला मी याच्यात गेले गार्डनमध्ये. बऱ्याच जुन्या मैत्रिणी भेटल्या माझ्या, खूप जुन्या मैत्रिणी इथे भेटल्या. काय कशी आहे काय सगळं झालं बोलणं. त्याच्यात 4-5 जणींना ते लोक माझी वाट बघत होते. मी त्यांना सल्ले दिले. सल्ले देण्यापेक्षा त्यांना थोडीशी माहिती दिली याच्याबद्दल. कोणाला काय छोटे छोटे प्रॉब्लेम होते, काही हे करायचं नाही म्हटलं. जे काही छोटे छोटे एक्सरसाइज दाखवले त्यांना मी, आणि मी स्वतः एक्सरसाइज करून आले बिकॉज आय एम ब्लॅक बेल्ट. त्यामुळे कसं झालंय आता की जरा मी पर्सनली कोणाकडे जात नाही, पर्सनली क्लास घेत नाही, पण जेव्हा चान्स मिळेल जो सुवर्ण संधीचा फायदा मी उचलते आणि मी हे करत असते. माझ्या समोरच्यांकडनं शिकत असते आणि माझ्या याचा अनुभवाचा फायदा दुसऱ्यांना देत असते. हे सगळं ठीक आहे, गोष्टी खऱ्या आहेत. आता तुम्हाला सांगते मी एक गोष्ट आणखीन, की याच्यात काय होतं, आपण देवाणघेवाण ज्या वेळेला बाहेर जाऊन करतो त्यावेळेला आपण खूप काही शिकत असतो, खूप काही, इतकं काही शिकत असतो ना. आणि तसं ऍक्टिव्ह बाहेर पडून ऍक्टिव्ह राहायला पाहिजे आपण. कारण काय त्याच्या बाबतीत की असं आहे की ज्या वेळेला विचारांची देवाणघेवाण होते समाजामध्ये, तेव्हा एक आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्या ऑक्सिजनमुळे काय होतं, मी तर पूर्णपणे सर्व रिटायर आजी आजोबांना, ज्या वेळेला तुम्ही रिटायर होतात आणि 60व्या वर्षी रिटायर होतो आपण, आपलं रुटीन चेंज होतं आणि नव्या भूमिकेत पार पडायला अवघड जातं. सगळ्यांशी मिळवून घेण्यात, नवीन नवीन याच्याशी जमवून घ्यायला अवघड जातं. त्यामुळे प्रत्येकाने यंग एजमध्ये एक तरी छंद असा जोपासावा की जो आपल्याला आफ्टर रिटायरमेंट, आजी आजोबा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला तो उपयोगी पडेल. मी यंग एजमध्येच असे बरेच छंद जोपासले, पण आता माझा योगा असतो. मी याच्यात माहीर आहे, 4 व्हीलरमध्ये सगळ्यातच. त्याचं हे नाही, मी सगळं गाजवलेलं आहे, रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत सगळ्याच गोष्टींचे. त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ, नो इश्यू. तर तुम्हाला अशी गोष्ट आहे की आपलं गोष्ट अशी आहे त्या बाबतीत की मी या वयात सुद्धा बरेच हे होता राहिले. हाडं ठिसूळ आहेत माझे, मुळातच कॅल्शियम कमी आहे. पण मी तात्पुरतं तेवढ्यापुरतं औषध घेते, एक्सरसाइज करते आणि माझी विल पॉवर ही मला कामं देते आणि आपले कर्म कामाला येतात मेन. तर त्यामुळे मी मस्त मजेत राहते. कर्तव्य करतेच मी, प्रश्नच नाही आहे. तर काही असो, एखादा छंद जोपासा. माझं मिशन ग्रीन अर्थ आहे, स्पेशल वेळ काढत नाही, परत सांगते मी. नंतर जेव्हा जेव्हा चान्स मिळतो त्या वेळेला मी ते करून मोकळी होऊन जाते. लाफ्टर योगाचं आत्ताच मी सेशन करून आलेली आहे, प्रूफ ठेवला नाही बरं का. तर त्यामुळे एक छंद जोपासावा अवश्य. तो आपल्याला
आफ्टर रिटायरमेंट कामाला येतो. तर ही नम्र विनंती आजी आजोबांना की तुम्ही आजी आजोबा व्हायच्या अगोदर, यंग एजमध्ये रिटायर व्हायच्या अगोदर तुमचे छंद जोपासा, हे माझं नम्र आव्हान आहे तुम्हाला सर्वांना. तर धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.